नमस्कार. मी डॉक्टर कैलास उमाजी सनमडीकर. मी जत येथे गेली 27 वर्षे कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतोय. मी आणि माझी मिसेस आम्ही एक 30 बेडेड छोटंसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतो. त्याचबरोबर माझे स्वतःचे काही बिझनेसेस आहेत. एक पेट्रोल पंप आहे, एक ट्रान्सपोर्ट कंपनी बॉम्बे बेस्ड आहे. त्याचप्रमाणे आपलं एक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आम्ही काम करतोय. तर त्यामध्ये सुद्धा आपले जवळजवळ 15-16 ब्रँचेस आहेत आणि त्या ठिकाणी जवळजवळ 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये आपल्याकडे पॉलिटेक्निक्स आहे, कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, CBSE स्कूल आहे आणि निवासी आश्रमशाळा आपल्या जवळजवळ 5 शाखा आहेत. आणि सर्वसाधारण याचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आणि याचे सगळे फायनान्शियल डिसिजन्स आणि सगळ्याच इन्क्लुडिंग पर्सनल प्लस हे इन्स्टिट्यूटचे प्लस सगळ्याच गोष्टी आम्ही आमच्या लेवलवरती करत राहतो आणि ग्रामीण भागात काम करतो. ॲज अ म्हणजे अपकमिंग सगळ्या बाकीच्या पण व्हेंचर्स आहेत आपल्या ज्या आता चालू आहेत. हे सर्वसाधारण छोटंसं बॅकग्राऊंड आहे आपलं. छान. सो तुम्ही इतकं सगळ्या मल्टिपल बिझनेसेस काम करतायत आणि स्वतः डॉक्टर आहात. सो ह्या सगळ्या मल्टिपल क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला NS वेल्थ बद्दल किंवा आर्थिक नियोजन करावं असं वाटलं, याचं कारण काय असेल किंवा आर्थिक नियोजन करायच्या अगोदर असे काय चॅलेंजेस तुम्ही फेस केले की तुम्हाला वाटलं की एक फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे? काय झालं, सर्वसाधारण ही मला वाटते 2015-16ची वेळ असेल. माझी कन्या 10वीला होती, अपूर्वा. तर कारण 11वी-12वीला जे तिला पुढचं शिक्षणासाठी जायचं होतं त्यावेळेला ते आम्हाला असं शक्य नव्हतं की बाबा जतमध्ये तिला नीटची एक्झाम द्यायची होती आणि त्याचं जे प्रॉपर कोचिंग इथं नव्हतं. मग आम्हाला एक तो अलार्मिंग साईन ज्याला म्हणतो आपण ते लक्षात आलं की बाबा आपण कुठं आहोत. हे आम्ही सर्वसाधारण ती 10वीला असताना एक रिअनालाइज केलं की बाबा चांगली प्रॅक्टिस आहे, बिझनेसेस आहेत, सर्व सुंदर जरी असलं तर आपण एक फ्युचरचं ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं असतं ते कौटुंबिक लेवलला असू द्यात किंवा इन्स्टिट्यूट लेवलला असू द्यात ते केलं गेलेलं नव्हतं. मग त्यानिमित्तानं मग आम्हाला थोडंसं बाहेरगावी शिफ्ट व्हायची गरज असल्यामुळे ओव्हरऑल आपलं कसं चाललंय किंवा पाठीमागचं काय चाललंय याचा एक लुक आपण घेतला आणि मग असं लक्षात आलं की सगळं स्मूथली चालतंय पण आपण प्लॅनर नाही आहोत. बरोबर. प्लॅन जर नसेल तर मग समजा काही इमर्जन्सी झाल्या किंवा काय प्रवेशाच्या वेळेला पैसे लागले किंवा इतर काही गोष्टी लागतील, हे असं प्रॉपर नव्हतं. मग त्यावेळेला असं लक्षात आलं की बाबा आपण एक प्रॉपर एजन्सी शोधली पाहिजे. माझे डॉक्टर मित्र आहेत, डॉक्टर माने आणि डॉक्टर कोठावळे यांच्या माध्यमातून तुमचा रेफरन्स मिळाला मला आणि त्यानंतर मग एकदा मग जसं की मला प्रॉपर असं लक्षात आलं की बाबा आम्ही जे सर्च करत होतो की बाबा आपल्याला नक्की काय पाहिजे, की आम्हाला काही असं ॲसेट किंवा वेल्थ क्रिएशन हा विषय आता आमच्या दृष्टीने नव्हता की प्रॉपर प्लॅन करणं की स्मूथली मुलांचे एज्युकेशन्स असतील, आपली स्वतःची आता दोघांची रिटायरमेंट्स असेल आणि मेन म्हणजे एज्युकेशनसाठी किंवा त्या दोघांच्या लग्नासाठी किंवा आमच्या रिटायरमेंटसाठी एक ते प्रॉपर फंड प्लॅनिंग करून आपण त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही प्रॉपर एजन्सी शोधत होतो. हे डॉक्टर मित्रांच्यामुळे ते शक्य झालं आणि आम्ही NS पर्यंत पोहोचलो. सो आता NS वेल्थ 10 वर्षापर्यंत तुम्ही आहात असोसिएटेड. साधारणतः पूर्वी होता आणि पूर्वी जे काही फायनान्शियल डिसिजन तुम्ही घेत होता, बिझनेसमध्ये घेत होता, पर्सनल लाईफमध्ये घेत होता आणि NS वेल्थशी जोडल्यानंतर असे काय चेंजेस अनुभवास तुम्हाला आले की जे तुम्ही सांगू शकताल? नाही, बेसिकली पहिल्यांदा काय झालं की बाबा ज्या वेळेला अशा स्वरूपाचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे हेच थोडंसं उशिरा कळालं आम्हाला. आम्ही जरी प्रोफेशनली डॉक्टर असलो किंवा बाकी सगळ्या गोष्टी बघत असलो तर अशा स्वरूपाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की सो दॅट तुम्हाला ती एक आपण त्याला स्टॅबिलिटी म्हणतो की बाबा एक रिलॅक्स राहू शकू असं. मग हे कळाल्यानंतर मग ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी आपली लाईफस्टाईल कशी आहे किंवा आपल्या रिक्वायरमेंट काय आहेत की फ्युचरमध्ये आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंट काय असू शकतात हे ज्या वेळेला तुमच्याशी बोलणं चालू झालं त्यावेळेला आम्ही हे पेपरवर घेतलं. मग ते आम्ही एक रिवाइजच केलं थोडक्यात की बाबा नक्की आपलं फ्युचर कसं राहणार आहे, मुलांचं एज्युकेशन कसं राहणार आहे, त्यांचे मॅरेजेस कसे राहणार आहेत, आपली रिटायरमेंट कशी राहणार आहे, आपला आता इन्कमिंग सोर्स काय आहे आणि आउटगोईंग पण कसं राहतं. तर त्याच्यावरती एक मग पूर्वीचे असे हॅपॅझर्डली डिसिजन घेतले जायचे. मेनली म्हणजे चला वी हॅव सफिशियंट मनी इन पॉकेट, मग चला गाडी घेतली, चला टूरला गेलो किंवा असं. पण ते वन्स वी हॅव म्हणजे टेकन द ॲडवाइस फ्रॉम यू पीपल की मग आमच्यासमोर एक फ्रेम झाली. ओके. फ्रेम ह्या सेन्सनं झाली की कंपल्सरी तुम्हाला बाबा जर हे पुढचं स्मूथ जायचं असेल तर यू हॅव टू स्पेअर धिस मच अमाऊंट इन द पर्टिक्युलर वे आणि पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी आणि पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये असं. मग हे कळलं आणि हे ॲक्च्युली दॅट वॉज द म्हणजे
Enlightening or- म्हणजे हे महत्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यामुळे काय झालं की तुमच्याशी बोलल्यानंतर किंवा तुमच्या झाल्यानंतर आता आमच्या प्रायोरिटी चेंज झाल्या. ओके. दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आय वॉन्ट टू हायलाइट इट की बाबा फर्स्ट यू हॅव टू इन्व्हेस्ट युअर सेल्फ, सिक्युर युअर फ्युचर अँड देन थिंक ऑफ रिमेनिंग अमाऊंट व्हॉट टू डू फ्रॉम द करंट सिच्युएशन. हे कळणं फार गरजेचं असतं. म्हणजे जे अपकमिंग आता जे आपलं ऐकतील किंवा ज्यांना काय पुढं करायचं असेल तर पहिल्यांदा कसं आहे की तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युर घ्या. तुम्हाला जे काय प्लॅन्स करायचे आहेत, कुठलं व्हेकल घ्यायचं आहे, मुलांच्या शिक्षणासाठी काय लागू शकतं, रिटायरमेंट करू शकतं किंवा विलिंगली आपल्याला कधी रिटायरमेंटचं एज फिक्स करायला पाहिजे, ह्या सगळ्या फ्रेम झाल्या की पहिल्यांदा तुम्ही हे सिक्युअर करा आणि मग रिमेनिंग मधनं मग तुम्ही इतर गोष्टी करू शकता. हे मला बेसिक हा मोठा डिफरन्स NSOS ला जॉईन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं.